जनता का भरोसा, विकास का वादा। प्रभाग क्रमांक 10 से शमशेर खान ही सच्चा इरादा। अनुसूचित जाति उप आरक्षण के विरोध और अम्बेडकरी आंदोलन को नई दिशा देने के उद्देश्य से भंडारा में बड़े पैमाने पर जन आक्रोश मोर्चा आयोजित किया गया है। यह मोर्चा शुक्रवार 31 अक्टूबर 2025 को सुबह 11 बजे निकाला जाएगा। इसकी शुरुआत शास्त्री चौक स्थित दसरा मैदान से होगी और समापन जिलाधिकारी कार्यालय पर किया जाएगा। आंदोलन का मुख्य उद्देश्य अनुसूचित जातियों में उप आरक्षण के विरोध में आवाज उठाना है। आयोजकों का कहना है कि उप आरक्षण का यह निर्णय संविधान में प्रदत्त समानता के मूल अधिकारों का उल्लंघन करता है और यह निर्णय दलित समाज को स्वतंत्र राजनीतिक स्वायत्तता से वंचित करेगा। इसलिए इस निर्णय को रद्द करने की मांग सरकार के समक्ष जोरदार ढंग से की जाएगी। इस मोर्चे के माध्यम से आरक्षण की मूल भावना की रक्षा, दलित समाज के राजनीतिक सशक्तिकरण, सामाजिक और शैक्षणिक अधिकारों की सुरक्षा तथा मतदान प्रक्रिया में होने वाले अन्याय को रोकने की बात उठाई जाएगी। आयोजकों ने अपील की है कि अधिकारों की इस लड़ाई में अब खामोश रहना ठीक नहीं। जिनके पास जमीन नहीं, कम से कम उनके पास अधिकार तो रहे। इस संदेश के साथ भंडारा जिले के सभी प्रगतिशील, मानवतावादी और सामाजिक न्याय में विश्वास रखने वाले नागरिकों से बड़ी संख्या में इस आंदोलन में शामिल होने का आह्वान किया गया है। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितलं की आम्ही येत्या 3 महिन्यामध्ये एससीचे उपवर्गीकरण लागू करणार आहोत। या महाराष्ट्र राज्याच्या निर्णयाच्या विरोधामध्ये 31 ऑक्टोबर 2025 रोजी भंडारा येथे संपूर्ण आंबेडकरवादी समाजाच्या नेतृत्वामध्ये भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। हा मोर्चा शास्त्री चौक वरून सुरुवात होईल व जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे। या मोर्चाची प्रमुख मागणी अशी आहे की तोडो फोडो राज करो आणि त्यातूनच आरक्षण संपविण्याचा हा डाव असल्यामुळे ज्या समितीला उपवर्गीकरण करण्याचे कार्य दिलेले आहेत ती समिती तात्काळ रद्द करावी हा प्रमुख मुद्दा घेऊन आम्ही हा मोर्चाचे आयोजन केलेले आहे। त्याचबरोबर समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी उपवर्गीकरण न करता त्याच समाजामध्ये शिक्षणाचे महत्त्व निर्माण करण्यासाठी शासनाने धोरणात्मक पाऊल उचलले पाहिजेत, यासाठी सुद्धा हा मोर्चाचे आयोजन आहे। आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून, प्रेसच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील तमाम आंबेडकरवादी जनतेला तसेच आंबेडकरवादी सामाजिक संघटन, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना नम्र आवाहन करत आहोत की 31 तारखेच्या या आंदोलनामध्ये आपण हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा आणि या लढ्याला आपण बळकट करावं। धन्यवाद। 31 ऑक्टोबर 2025 रोजी अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये तमाम आंबेडकरवादी संघटनेमधील लोकांचा मोर्चा दसरा मैदानापासून तर त्रिमूर्ती चौक बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे आणि उपवर्गीकरणाच्या विरोधात याच्यापूर्वीही भंडाऱ्यामध्ये मोर्चा मोठ्या प्रचंड संख्येने निघालेला आहे। उपवर्गीकरण करणे म्हणजे काय की अनुसूचित जातीमध्ये ज्या जाती आहेत त्या जातीमध्ये भेदाभेद निर्माण करणं आहे असा आमचा या ठिकाणी आरोप आहे। कारण अनुसूचित जातीमध्ये बौद्धांची संख्या ही महाराष्ट्रामध्ये 8.5% आहे आणि 13% हे संपूर्ण रिझर्वेशन महाराष्ट्रामध्ये असताना या 4.5% दुसरे समाज कसे समाविष्ट होतील आणि बौद्ध समाजाला किती आरक्षण यामधून भेटणार आहे हे सरकारने आधी आपली भूमिका स्पष्ट करावी आणि त्यानंतरच आंबेडकरवादी चळवळीमधील जे साहित्यिक आहेत, जे नेते आहेत त्यांच्याशी प्रथमतः महाराष्ट्र सरकारने माननीय देवेंद्र फडणवीसजींनी यावर चर्चा करावी। त्यामध्ये समाज कल्याण मंत्री माननीय संजयजी शिरसाट यांना देखील त्या ठिकाणी उपस्थित ठेवावं आणि आमच्या प्रश्नाची प्रथम त्यांनी उत्तरे द्यावी। महाराष्ट्रामध्ये हा कलह निर्माण करण्याचं काम सरकार जे करू इच्छिते त्याचा
आंबेडकरवादी चळवळीचा फार मोठा रोष त्यांच्यावर आहे. हायलाईट करा. सामाजिक प्रश्न आहे, त्याच्यामुळं काय आहे की समाजामध्ये वादविवाद निर्माण होऊ शकतात, सरकारला याच्या अडचणी निर्माण होऊ शकतात आणि सरकारने या सर्व अडचणीच्या पहिले म्हणजे कोणत्याही विधानसभेमध्ये ठराव मांडण्याच्या पूर्वी समाजाच्या बुद्धिमंत लोकांसोबत, राजकीय नेत्यांसोबत आणि संपूर्ण जिल्ह्यामधून जे आंबेडकरवादी चळवळीत पुढाकार घेणारे लोक आहेत त्यांच्याशी एकदा चर्चा करावी ही आमची विनंती त्यांनी लक्षात घ्यावी.